अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे, सिद्धासी श्री गुरुचरित्र देखिले दृष्टीशे तुमचे भाग्य बहुवसी, परब्रह्म देखिले असे तुमचेनी प्रसादेसी. अमृतपान झाले आम्हासी, आता कष्ट आम्हा करा कासेयासी. सकळाभीष्ट लादलो तू भेटलासी मज तारक, दैन्य गेले सकळीक सर्वांभीष्ट लादले सुख. गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले, श्रीगुरु संगमी राहिले पुढे काय वर्तले ते सांगावे दातारा. सिद्ध म्हणे नामधारकासी, एक वस्सा विस्तारेसी विचित्र झाले एरे दिवसी. एक चित्ते परियेसा नंदीनामा एक ब्राह्मण, सर्वांगी श्वेतकुष्ठ जान. अंबा तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधली, संवत्सर 3 उपवास. द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला स्वप्नी त्यास. जाय चंदला परमेश्वरीसी, जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी पुनरपी केले उपवास. नाना परी कष्टत स्वप्न झाले अवचित, तुवा जावे त्वरित गाणगापूर ग्रामासी. तेथे असे श्री सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू, वेश धरिला असे नरू. तेथे होसी उत्तमांगी ऐसे देवीने निरोपले. विप्र म्हणे, भले झाले 6 मास का कष्टविले, जरी तुझे हाती नोहेची जगन्माता तुळजा भवानी. तिचा निरोप घेऊन आलो तुझपासी ठाकुनी, तू दैवत म्हणून या देवपण ठाऊक झाले. आम्हासी निरोप दिदले, मनुष्यापाशी जा म्हणतिले. तुझे नोहे काहीच विश्वासे, पातलो तुझपाशी. तू मनुष्यासनिध धाडीसी, सीमा झाली देवपणासी. भाग्य झाले म्हणतसे, मनुष्यापाशी जा म्हणावयासी. लाज नये तुम्हा कैसी, वळखिले म्या देवपणासी. उपवासी 7 महिने पाहिलेच जरी निरोप देत, इतके कष्ट कासया होत. दुराशा धरिली चित्त परमेश्वरी म्हणून, ऐसे अनेक प्रकारे कष्टोनी. दुःख करीतसे ब्राह्मण, मागुती पुरश्चरण. करीन म्हणे तो द्विज, म्हणे मज बरवे मोहने. अथवा आपुला प्राण देणे, ऐसे बोलुनी निर्वाणे. विप्र धरणे बैसला पुनरपी स्वप्न तयासी, तैसेचे होय परियेसी. आणिक समस्त भोपियासी, तेनेच परी निरोप होय. समस्त भोपी म्हणत तयासी, आजी स्वप्न झाले आम्हासी. छळ न करी गा देवीसी, निरोपासरसा जाय व्यंगे. तू जरी आता न जासी, आम्हा आज्ञा झाली ऐसी. बाहेर घालवू तुझसी, देवालयात येऊ न देऊ. इतके झाली यावरी, पारणे केले द्विजवरी. पूजा करोनी नाना परी, निरोप घेऊनी निघालो. गाणगा ग्रामासी आला, मठात पुसू लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहेत श्रीगुरु. भक्त म्हणती तयासी, श्रीगुरु येतील पारणेसी. काल शिवरात्री उपवासी, आता येथील परियेसी. इतके अवसरी श्रीगुरु आले साक्षात्कारी. ग्राम लोक द्विजा ते वारी, दूर राहे सम्मुख. श्रीगुरु आले मठात, द्विज उभा होता तेथ. भक्तजन सांगती मात, विप्र एक आला असे, सर्वांगी कुष्ठ असे श्वेत. स्वामी दर्शना आलो म्हणत, श्रीगुरु म्हणती आपण जाणत. संदेह रूपे आला असे, म्हणती बोलावा मठात. भक्त गेला धावत, तया द्विजा ते पाचारित. आला विप्र अंगणी, दुरुनी देखिले श्रीगुरुशी. नमस्कार करीत लोळे भूमीसी. श्रीगुरु म्हणती तयासी, संदेह रूपी आलासी का. देवीपासी का न गेलासी, मनुष्यपासी येणे कायसी. संदेह धरिता मानसी, काय होय कार्यसिद्धी. ऐसे वचन ऐकुने साक्ष आली आपले मनी. क्षमा करणे स्वामी म्हणून लोटांगणी येतसे. म्हणे स्वामी आपण तमांध, स्वामींचे दर्शन झालो शुद्ध. अज्ञाने वेष्टिलो मतिबंध, नेने सोय परब्रह्मी. तू साक्षात वस्तू म्हणून नेन आपण तमोगुणी. आज दिवस माझा सुदिनी, दर्शने झालो पुनीत. पापकर्मे पापी आपण, पापात्मा नेने खून. पापे संभवलो निर्गुण, शरण आलो तुझपासी. तू भक्तजनांचा आधार, शरणागता वज्रपंजरा. ब्रीद वानिती सचराचर, हे नरसिंह सरस्वती. आजी माझे कर्म गेले, परब्रह्म डोळा देखिले. मनोरथ माझे पुरले, कृपासागरा यतिराया. तू भक्तजन कामधेनू, मनुष्य देही अवतारुण. तुझा पार जाणे कवनु, त्रिमूर्ती तुची होसी. जैसी सगरांकारणी गंगा,
पावन करावया आली जगा, तैसे भक्त सेवक वर्गा, तारावया अवतारलेसे का अहिल्या झाली पाषाण, दिव्य देही झाली लागता चरण, तैसा मी आजी देखुनी दीन, केले तुवा गुरुनाथ, व्रतबंध विवाह झाल्यावरी, उद्भवली व्याधी आपुले शरीरी, श्री राहिली माहेरी, स्पर्शू नये शरीर म्हणे, आपुले असती माता पिता, सकळ म्हणती जाई परता, दुःख झाले अपरिमिता, संसार तेजुनी निघालो, गेलो होतो तुळजापुरी, उपवाशी कष्टलो अपारी, मज म्हणती तू पापी भारी, न होय बरवे तुझा आता, निरोपी तुळजा देवी प्रीती, जेथे चंदला परमेश्वरी वस्ती, तेथे होय पाप निवृत्ती, जाईल रोग म्हणून या, तेथे कष्ट केले बहुत, न होयची काय देवी उपगत, निरोप झाला जामनत, कृपामूर्ती तुझपासी, ऐसे माझे दैवहीन, उपगताती देव आपण, मज देखोनी निर्वाण, बाहेर आला घाला म्हणताती, देव माते उपगताती, मनुष्य कैसे मज देखती, निर्वाणी आलो तुम्हा प्रती, निर्धार केला मरणासी, ऐसा पापी असून आपण, आता काय करावे अंगहीन, तोंड न पाहती कुष्टी म्हणून, मरण बरवे या परते, आता असे एक विनंती, होय अथवा न होय निश्चिती, शीघ्र निरोपावे येरीती, आशापाशी न गोविंजय, मज चाड नाही या देहाची, प्राण देईन साक्ष तुमची, तू रक्षक माऊली शरणागताची, निरोपावे दातारा, जैसे देवी चाळविले आशा बद्धते गोविले, निदानी मज सोडिले, तैसे न करी दातारा, ऐसे करुणावचन ऐकून, गुरु बोलती हसून, बोलविला सोमनाथ ब्राह्मण, निरोप देती याते न्या संगमासी, तोरेने संकल्प सांगून, स्नान करावे पुष्कर जीविनी, अश्वत्थ प्रदक्षिणा करोनी, वस्त्रे टाका दूर त्याची, नवी वस्त्रे द्यावी असी, शीघ्र आणा पारणेसी, ऐसा निरोप देती त्यासी, दोघे गेले झडकरी, स्नान करुणी बाहेर आला, शरीर वर्ण पालटला, अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या, सुवर्ण झाले सर्वांग, वस्त्रे देती ब्राह्मणांसी, जीर्ण वस्त्रे टाकती दुरीसी, जेथे टाकली भूमीशी, शार भूमी होय त्वरित, सांगा ते घेऊन द्विजासी, सोमनाथ आला मठाशी, चरणावरी घातले तयासी, लोक सर्व विस्मित, नंदी नामे केला नमस्कार, संतोष स्तोत्र करी अपार, हर्ष झाला असे निर्भय, लोळत असे पादुकावरी, श्री गुरु पुसती तयासी, तुझी मनकामना झाली परियसी, सर्वांग आहे कैसे त्यासी, अवलोकोनी पाहे म्हणती, सर्वांग पाहता बरे वे झाले, तावन मात्र जंघेसी राहिले, पाहता मन त्याचे भेले, म्हणे स्वामी असे की थोडे, तुझी कृपादृष्टी झाली असता, थोडे राहिले केवी अर्था, करी तसे दंडवता, कृपा करी गा महात्मे, गुरुमूर्ती निरोपती त्यासी, तू संशय धरुणी आलासी, मनुष्य काय देईल मनसी, तेने गुणे राहिले शेष, यासी असे एक प्रकार, तुवा कवित्व करावे अपार, आमुची स्तुती करी निरंतर, जाईल त्वरित निश्चय, नंदी नामा म्हणे स्वामी असी, लिखित नेने वाचावयासी, कैसे करू कवित्वासी, मंदमती आपण, काय जाणे कवित्वरित, नाही मज काव्य विपुती, स्वामी ऐसा निरोप देती, म्हणून चरणी लागला, श्री गुरु म्हणती त्या द्विजासी, मुख उघडी काडी जिव्हेसी, विभूती प्रोक्षिता तयासी, ज्ञान उपजले ब्राह्मणांते, चरणावरी ठेविला माता, उभा केला स्तोत्र करिता, म्हणे स्वामी मी नेनता, सेवेसी नव्हे आरानुक मायापाशी, वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी, आठवण न करी कधी मनी, तुझे चरण विसरलो, संसार म्हणजे मायाजाळ, योनी जन्मोनी 84 कुळ, न आठवले तुझे नाम केवळ, मंदमती झाली स्वामिया, स्वेदेज अंडज उद्भुजीसी, जन्म पावलो पशुयोनीसी, ज्ञान कैचे अम्मासी, स्थावर जंगम जय होतो, नाना योनी मनुष्य विशेष, शूद्रादी याती बहुवस, जरी होतो त्या जन्मास, काय जाणे तुझी सोय, समस्त जन्मामध्ये एक ब्राह्मण जन्म विशेष, काय करावे होऊनी मूर्ख, गुरु सोय नेनता नर, मातेचे शोणित पित्यांचे रेत, संपर्क झाला जननी गर्भात, जैसे सुवर्ण असे कडत, दिवस 5 बुधकावर,
15 दिवस होय थोर, एक रस होऊनी निर्धार, तधी मी काय जाणे पामर, नाही पंचतत्वे झाली मज, मासे एक पिंड होय, दोय मासी शिरपाद्योदय, त्रय मासी सर्व अवयव, नवद्वारे झाली मग, पंचतत्वे होती एक, पृथ्वी वायू तेज आकाश उदक, प्राण आला तात्कालिक, तदी स्मरण कैचे मज, पाचवे मासी तो चारोम, सहावे मासी उच्च औषस्तम, सातवे मासी स्तोत्र जिव्हा घ्राण, मेद मज्जा दृढ झाली, ऐसा 9 मास कष्टत होतो जननी गर्भात, रुधिरविष्टा मूत्रात कष्टलो फार स्वामिया, माता भक्षी उष्ण क्षार, कटू तीक्ष्ण असे अपार, पडेल लोळे अनेक प्रकार, दुःख कोणा सांगू तेव्हा, मनास आले भक्षण करी, दुःख होय मज अपारी, ऐसे 9 मासावरी, माता गर्वी कष्टलो, तदी कैचे तुझे स्मरण, वेष्टिलो होतो माये करुण, देखिले नाही तुझे चरण, मग योनीद्वारे जन्मलो, उपजतांची आपणाशी, आयुष्य दिले लल्लाटेसी, अर्ध गेले वृथा निद्रेसी, रात्री निद्रा मानावा, उरल्या आयुष्यात देखातीन भाग केले एका, बाल यवन वृद्धपण निका निर्वाण केले तयवेळी, बाळपणी आपणास कष्ट झाले बहुवसी, मज घाली ती पाळण्यासी, मळमूत्रात लोळी जसे, बाळपणीचे दुःख आठविता हृदय स्फोट होय आता, काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिल्या, शयनस्थळी मळमूत्रात निरंतर असे लोळत, आपली विष्ठा आपण खात, अज्ञान तिमिरे वेष्टिलो, एखादे समयी आपणासी पोट दुखे बहुवसी, रुदन करिता परियेसी, स्तनपान करीतेसी, क्षुधाक्रांत होय बहुत, मग म्हणती पोट यांचे दुखत, अंगुली घालून या मुखात, औषध मज घालीती, ऐसे शुद्धेने पीडित, बहुत मज घालीती पाळण्यात, हलविती पर्यंदे गात, क्षुधाक्रांत रुदन करी, म्हणती रुदन करीते बाळ, मुखी शिंपिती कांजी तेल, रक्षा बांधिती मंत्रोवनी केवळ, नेने माता भूक माझी, पाळण्या घालिती कौतुक, प्रावरणात असता वृश्चिक, मारितसे पाठीसी डंक, प्रलाप मी करीतसे अनेक, पाळण्या घालिती राहे राहे उगा म्हणती, स्तनपान मज करविती, वृश्चिक विष नेनता, तेने दुःखे स्तनपान न करीती, मागुती घालिती पाळण्या भितरी, वृश्चिक मज डंक मारी, प्राणांतिक मज होय, माता खाय आम्ल तीक्ष्ण क्षार, स्तनपान करविती मज अपार, क्षीर आंबट आणि मधुर, आणि खोके सर्व काळी, नाना औषधे मज देते, तेने माझे डोळे दुखती, कुंकू लवणाक्षर घालिती, डोळे आले म्हणून, ऐसे कष्ट धुरंदर बाळपणी सहिले अपार, वाढलो कष्ट करिता फार, वर्ष 12 लोटली, तदी कैचे तुझे चरण स्मरण, मजला कैची आठवण, कष्टलो मी याची गुणे, पूर्वजन्म नाठवेची, 2 भाग उरले आयुष्यासी, मदने व्यापले शरीरासी, जैसा पतंग दीपासी, भ्रमित तैसा उन्मत्त, नेने गुरु माता पिता, समस्तांचे निंदा करिता, परश्रीवरी करी चित्ता, कुळाकुळ न विचारी, ब्राह्मण निंदा परोपरी, वृद्ध देखुनी विनोद करी, मध्ये व्यापिलो असे भारी, मग नाठवे तुझे चरण, मांसाचे कवळाकारणे, मत्स्य जाये जेवी प्राणे, तैसा आपण मदन बाणे, वश झालो इंद्रियास, नाना वर्ण श्रियांते अंगीकारले, परद्रव्य अपहरले, सिद्ध महांता निंदिले, दृष्टी न दिसे माझे काही, ऐसा मदने व्यापुनी, पुढे मागे न पाहे नयने, पतंग जाये धावुनी, दीपावरी पुढे जैसा, ऐसा वेष्टोनी मदनबानी, नायके सुबुद्धी श्रवणी, सोय न धरे तुझे चरणी, यवनपण ऐसे केले, वृद्धपण आले शरीराशी, उबग होय स्त्रीपुत्रांशी, श्वासोश्वास कपेसी, सदा खोकला होय मज, अवयव सर्व कापती, कृष्ण केश पांढरे होती, दंतहीन भक्षे न चावती, श्रवणी नायके दृष्टी नाही, ऐसा नाना परी कष्टिता, तुमची सेवा न घडे आता, स्वामी तारका गुरुनाथा, संसार सागराकडे करी, ऐसा
मंदमती आपण न ओळखेची तुझे चरण, तुची केवळ नारायण अवतार श्री गुरुमूर्ती, तुची विश्वाचा तारक धरुणी नरवेश देख, त्रयमूर्ती तुची एक परब्रह्म गुरुनाथा, दिवांध तुझ लोक, तुची विश्वाचा पाळक, मी किंकर तुझा सेवक, संसार सागरी तारी मज, ऐसे नाना परे स्तोत्र करीतसे नंदीनामा पवित्र, जन पाहती विचित्र त्यासी म्हणे नंदीनामा, एका हो जन समस्त श्री गुरु परब्रह्मावस्थ, आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले, जैसे तृणाचे बनविसी अग्नी पडता गती जैसी, गुरुकृपा होय जयासी पाप जळे येणे परी, चरण पवित्र वितत पुराण, ऐसे बोले वेद पुराण, सेवा हो गुरुचरण, गुरु वेगळा देव नाही, ब्रह्मदेवे आपण देखा, दुष्टाशरे लिहिले एका, तैसे हे हो येनिका, श्री गुरुचरणी लागता, जवळी असता निधान, कान ओळखा तुम्ही जन, नरसिंह सरस्वती कामधेनु, भजा भजा हो म्हणतासी, एह सौख्यदाता अनेक अंती पावे वैकुंठ लोक, संदेह नाही होईल सुख, सत्य सत्य बोल माझे, नंदीनामा स्तोत्र करीत, श्री गुरु संतोष अत्यंत, भक्ता ते निरोप देत, कवीश्वर म्हणायासी, कवीश्वर नामतयासी, निर्धार केला भरवंशी, ऐसे कृपेने बोलती त्यासी, एकोणी चरिणी लागला, शेष होते जंघेवरी, तात्काळ गेले दुरी, नंदीनामा आनंद करी, राहिला सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नामधारकाशी, गुरुचरित्र पर्येसी, कवी नरसिंह नामेसी, तोही राहिला गुरुसेवे, नामधारक म्हणे सिद्ध म्हणे, दुसरा कवी नरसिंह म्हणून, कवी झाला श्री गुरु भवनी, कवीश्वर सांगा मज, ते विस्तारुणी आम्हासी सांगा, स्वामी कृपेशे वांझा असे मानसी, गुरुचरित्र ऐकावया म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर, नामस्मरण कामधेनु इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध मुनी संवादत, कवी शोराख्यानेथ निरूपले प्रेमळ इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु, श्री नरसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे, द्विजकुष्ठ परिहरो नाम पंचचत्वारिंशोऽध्याय, श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु। ओवी संख्या 124, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु। अध्याय 45 समाप्त झाला।